नमस्कार, मी संदीप वळसंगे. कटाई नाक्यापासून कल्याण फाट्याला येत होतो रिक्षाने आणि जसं देसाई गाव क्रॉस झाल्यानंतर त्या रिक्षावाल्याने रिक्षा साईडला लावली आणि डोक्याला हात लावून बसला. त्याला विचारलं, दादा काय झाले? तर तो रिक्षावाला मला बोलला की दादा 1500 रुपये आत्ता फाईन आला आहे. मी लो कसला फाईन आला आहे? तर बोलतो तो ओव्हरशीटचा फाईन आला आहे. तर मी त्याच्याकडून फोटो पण मागून घेतला. त्याला 1500 रुपये फाईन आला आहे रिक्षावाल्याला. आता त्याची काय चुकी आहे? त्यांनी ओव्हरशीट बसवली याची चुकी आहे का? माझं फक्त एवढं म्हणणं आहे, जे पोलीस प्रशासन ऑफिसमध्ये बसून रिक्षावाल्यांवरती कारवाई करते ना, तर त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला पण कळालं पाहिजे की जेव्हा तुम्ही 1500 रुपये फाईन मारता, थोडा त्या गोष्टीचा विचार करा. त्याच रस्त्यामध्ये गुडघ्या एवढं पाणी झालेलं आहे. रिक्षावाला स्वतःचा जीव मुठीमध्ये धरून तो प्रवास करतोय. जेव्हा तो 3 दिवस 4 दिवस झालं रेड अलर्ट आहे, घरामध्ये बसून तो रिक्षावाला परेशान असतो आणि जेव्हा तो घराच्या बाहेर निघतो तर त्याला 1500 रुपयाचा फाईन मारला जातो. 1500 रुपये धंदा करायला रिक्षावाल्याला 4 दिवस लागत आहेत आजच्या सध्याच्या कंडिशनमध्ये. पण तुम्ही 1500 रुपये फाईन मारताना 2 मिनिटं विचार करत नाही. आणि त्या रस्त्याने बघा ना, तुम्ही जेवढं रिक्षावाल्यांना फ्रंट सीटवरती जेवढं लक्ष देतं ना, तर त्या रस्त्यामध्ये खड्डे सुद्धा झालेले असतात. त्या खड्ड्यांचे पण कधीतरी फोटो मारा. एवढा भ्रष्टाचार होत असताना एवढ्या पावसामध्ये गुडघ्या एवढं पाणी जमा झाले. त्या रिक्षावाल्याची चुकी आहे का? एखादा पॅसेंजर 50 पॅसेंजर आज वाट बघत बसतात रिक्षावाल्याचे. काय पोलीस प्रशासन स्वतः रिक्षावाल्याला पुढे बसून घरापासून सोडवण्यास सांगता रिक्षावाल्याला, आणि त्यावेळी तुम्ही 1500 रुपये रिक्षावाल्याला फाईन मारता. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जर तुम्हाला एवढाच फाईन मारायचा, फाईन बिंदास मारा. पण रस्त्यावरती जे होणारे खड्डे आहेत, ज्या खड्ड्यामुळे आज आहे ना रिक्षावाला परेशान आहे. आज 1500 रुपये धंदा करा, 3 दिवस लागतात. त्याच्यामध्ये रिक्षावाले बँकेचे हप्ते कसे भरतात ते रिक्षावाल्यांना माहीत आहे. स्वतःची रोजीरोटी कशी निभवतात हे रिक्षावाल्यांना माहीत आहे. आणि 2 मिनिटांमध्ये तुम्ही 1500 रुपये फाईन मारताय. जर घरामध्ये कोण रिक्षावाला, तुमच्या रिलेटिव्हमध्ये नातेवाईकांमध्ये जर कोण रिक्षावाला असेल तर त्याला फोन करून विचारा की रिक्षावाल्याची काय परिस्थिती आहे. आणि तुम्ही 2 मिनिटांमध्ये रिक्षावाल्याला 1500 रुपये फाईन मारताय. थोडी तरी माणुसकी ठेवा. अशा वेळी आहे ना रिक्षावाल्यांचा दिवसामध्ये 500 रुपये सुद्धा धंदा होत ना, तुम्ही तिथं 1500 रुपये फाईन मारताय. साहेब या ना, रस्त्यावरती उतर ना, ट्रॉफिक खाली करा. ट्रॉफिकमध्ये 2-2 तास जातात. रस्त्यावरती पाणी जमा झाले, खड्ड्यामध्ये रिक्षा जात आहेत, ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही एवढा कॅमेरा फोकस करून बरोबर 4थ्या सीटला बसलेला व्यक्तीचा तुम्ही 1500 रुपये फाईन मारताय. त्याच रस्त्यावरती खड्डे पण झाले, त्या खड्ड्याकडे पण लक्ष द्या ना. माझं पोलीस प्रशासन एवढंच विनंती आहे की कमीत कमी पावसाळ्यामध्ये जेव्हा रिक्षावाल्यांवरती वाईट वेळ येते ना, तेव्हा त्या रिक्षावाल्यांना सहकार्य करा. आज तुम्ही ठाण्याला जाणार ना, तर रिक्षावाल्यांची पॅसेंजर देवासारखी रिक्षावाल्याची वाट बघते. मग ते रिक्षावाल्याची चुकी आहे का? जेव्हा तो रिक्षावाला स्वतः त्याला माहीत आहे 1500 रुपये फाईन मारणार, तरी पण तो 4था सीट बसून, ही रिक्षावाल्याची चुकी आहे का? माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही रिक्षावाल्यांना सहकार्य करा. हां, जेव्हा सगळं काय व्यवस्थित असेल तेव्हा मारा ना 1500 रुपये फाईन. पण अशा टायमाला रिक्षावाल्याचा धड 500 रुपये धंदा होत नाही, तेव्हा तुम्ही 1500 रुपयेचा फाईन मारताय. जरा विचार करा आणि रिक्षावाल्यावरती फाईन मारताना 2 मिनिटं विचार करा. धन्यवाद.